केंद्रातनं निधी कोण आणू शकतो? जर आपला खासदार असेल तर, बरोबर आहे की नाही? आता अमोल कोल्हे गेले तर त्यांना निधी मिळेल का? आज या ठिकाणी आपण भरभरून देणारं नेतृत्व आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, प्रत्येक लोकसभा क्षेत्रात आमचे देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा आणि गती देण्याचं काम करतात. रणजित निंबाळकर आपले माढ्याचे खासदार आहेत. मला आकडा माहित नाही, परंतु त्यांनी रेकॉर्ड ब्रेक निधी आणला केंद्राचा, रस्त्यांना, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून. हे कधी शक्य होतं? ज्या वेळेला केंद्रात आपलं सरकार आहे, आपला माणूस आहे, ज्या वेळेला राज्यात आपलं सरकार आहे, आपलं नेतृत्व आहे, त्याच वेळेला आपण जास्तीचा निधी आपल्या विकासासाठी या ठिकाणी आणू शकतो. मग यांना निवडून देऊन काय उपयोग आहे का? यांचा काय उपयोग आहे का आपल्यासाठी? त्यांचा शेवटचा प्रयोग आहे. नाटकाचा शेवटचा अंक असतो ना, तसा राजकारणातला आढळावा शेवटचा अंक आहे. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे चालणार नाही. चालेल का? मग नाटक चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकायला लागतो की नाही? मग अमोल कोल्हे आणला तर त्याला सांगायचं, बाबा तू 5 वर्ष राजकीय नाटक केलंस, आम्ही त्या ठिकाणी फसलो, आता तू आपला तुझा धंदा जाऊन कर. आता तिकडे पण काम मिळेल की नाही मला शंका आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा केवळ डायलॉग मारायचे. अरे मोदी साहेबांवर टीका करायची अवकाश आहे का तुमची? दिलीपराव माझ्याकडे आले होते, ते गद्दारी शो बोलतात. आपला नितीन बनकर घेऊन आला होता. नितीन बनकर आपल्या ज्युनियरचा बोले अमोल कोल्हे ना भाऊ तुम्हाला भेटायला यायचं. बोलो घेऊन ये. तेव्हा भाजपचं कमळ हातात घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि आता मोदींना शिवाय दिली. त्याच्यामुळे आता पर्याय राहिला नाही. तुम्हाला त्या ठिकाणी भाजपनं उभं केलं नाही, अजितदादांनी उभं केलं नाही, एकनाथ शिंदेने उभं केलं नाही. मग आता तुम्हाला कुठला तरी पर्याय पाहिजे, म्हणून आता त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवायला निघाली. परंतु इथली जनता ही आमच्या महायुतीचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.